नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण आलाप कसा करायचा हे बघणार आहोत. आपण कालच्या लेक्चरमध्ये स्वर कसा लावायचा ह्याची प्रॅक्टिस केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलापी कशी करायची किंवा आलाप कसा घ्यायचा या महत्त्वाच्या विषयावरती सराव करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. हा जो सराव आहे हा प्रामुख्याने सर्व ठिकाणी करावा लागतो. भजनामध्ये तर आलापीला खूप महत्त्व आहे. भजन ईश्वराच्या आधाराने सरळ साध्या गायल्या जाणाऱ्या रचनेस आपण भजन असे म्हणतो. तर आलाप हा खूप महत्त्वाचा आहे. काही द्रुत गतीने आलापी करतात तर काही संत गतीने आलापी करतात. म्हणजे सा हा जो स्वर आहे सा, एखादा स्वर फिक्स लावण्याच्या क्रियेस आपण म्हणजे आलापी करताना आपण स्वर कायम करतो आणि एक एक स्वर चढवतो आणि क्रमाक्रमाने स्वर कमी करतो. या क्रियेस आरोह अवरोह असं म्हणतात. पण हा स्वर घेताना आपण स्वरामध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. आलापी हा महत्त्वाचा विषय आहे. आलापी करताना गायकाला खूप दक्षतेने स्वर लावावे लागतात. थोडक्यात आपल्याला रागामध्ये राग विस्तार करताना आलाप घ्यावे लागतात, आलापी करावी लागते. राग विस्तार त्याच्याशिवाय होत नाही. उदाहरणार्थ भैरवी राग आहे. भैरवी रागामध्ये ग रे ग ध नि कोमल घेतात. तर अशाच्यामध्ये आपण आलापी करताना एक एक स्वर लावतो आणि एक एक स्वर कमी करतो. आलापी करताना सुरुवातीला गाणं ज्या अंगामध्ये आहे, गाण्याचे दोन अंग असतात. एक उत्तरांग असतं आणि एक पूर्वांग. पूर्वांग म्हणजे जो हे आहे आपला सप्तक आहे त्याच्यामध्ये सा आणि पच्यामध्ये असतं, म्हणजे सुरुवात होते त्याला आपण पूर्वांग म्हणतो. आणि उत्तरांग प आणि सा किंवा त्याच्यावरती आणखीन स्वर जातात त्याला आपण उत्तरांग म्हणतो. तर आलापी करताना खूप स्वरांची प्रॅक्टिस लागते. माहीत करून घेतलं तर आपल्याला आलापी कशी करायची हे लक्षात येते. त्यामुळे चला सुरुवात करूया थोडं. आणि राग विस्तार करताना आपल्याला आलाप घ्यावा लागतो. त्यावेळेस जे स्वर घेतलेले आहेत, जे स्वर वर्जन आहेत ते घ्यायचे नाहीत आणि जे स्वर त्याच्यामध्ये आहेत प्रत्येक रागामध्ये ते स्वर आपल्याला घ्यायचे. परंतु काही लोक मनोरंजनासाठी इतर स्वरांचा देखील वापर करतात. कारण का अंतिम उद्दिष्ट काय आपलं संगीतामधून आनंद मिळवायचा. आनंद मिळवण्यासाठी काही गायक लोक किंवा काही लोक याचा सर्रासपणे उपयोग करतात. तर चला सुरुवात करूया आलापी कशी घ्यायची. सुरुवातीला कोणताही राग असेल त्याची सापासून सुरुवात होते. मग आपण सा लावायचा. सा. आता आपण हा सा लावला पण याला आपण आकारयुक्त भाषेमध्ये बोलायचं. आकार म्हणजे काय? साचा आ आ आ रे, याला पण आ करायचं. आकारयुक्त आपण गायन करायचं. आणि विशेष महत्वाचं, तालामध्ये आलापी करताना कोणत्याही तालामध्ये आलापी करता आली पाहिजे आणि त्या तालामध्ये आपल्याला जे स्वर आहेत त्याची पकड घेऊन आलापी करता आली पाहिजे. ते महत्वाचं आहे. चला आलापीची थोडक्यात प्रॅक्टिस करूया. गाण्यामध्ये कमीत कमी आपल्याला एखादं गाणं जर गायचं असेल किंवा भजन गायचं असेल तर 10 ते 15 मिनिटं किंवा काही लोक त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ गायन करतात. तर ते गायन कसं होतं? एखादा अभंग असेल तर 4थ्या चरणानंतर आपण आलापी घेतो. आलापी काही जण त्याच्या गायनाच्या क्षमतेनुसार आलाप घेतात आणि गायनाचा राग विस्तार करतात. चला तर सुरुवात करूया. एक स्वर उंच करायचा आहे, खाली करायचा आहे. राग
गाणं किंवा अभंग गीत प्रकार जो असेल तो उत्तरांगात असेल तर उत्तरांगापासून आलापी सुरू होईल आणि पूर्वांगाचा गाणं असेल तर पूर्वांगापासून सुरुवात होईल. सा मी सापासूनच सुरुवात करतोय. प्रत्येकाने गाण्यानुसार आलापाचा सराव करावा. आता मी स्वर घेत नाही, फक्त आकारयुक्त गायन जसं असतं आकारयुक्त त्याप्रमाणे हार्मोनियमवरती गायन करतो आकारयुक्त. सुरुवातीला तुम्हाला आलाप घेताना थोडंसं जड जाईल, पण जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तसं तुम्हाला आनंद मिळत जाईल आणि आलापीमध्ये सुधारणा होईल. आणि आलापी घेताना जो आपला थेट संवाद संगीताच्या मार्फत जो ईश्वर आहे त्याच्याशी कनेक्ट होतो. त्यामुळं हा जो आनंद आहे आलापीचा खूपच वेगळा असा अनुभव आहे. जे आलाप करतात किंवा प्रॅक्टिस करतात किंवा ज्याने आलापी करताना जो आनंद घेतलाय तोच त्याचं महत्त्व जाणू शकतो. आता आपण उत्तरांगामध्ये आलापी स्वर गेलेले आहेत. आलापी हे ज्या गायनामध्ये आलाप करतात ते खूप महत्वाचं आहे आणि ते सर्वांना आल्यानंतर गाण्याची शोभा वाढते आणि राग प्रत्येकाला आळवता येतो. आलापी म्हणजे राग विस्तार. रागामध्ये आलाप घेऊन जो बंदिश आहे, जी चीज आहे, आपण त्याचा विस्तार करतो. त्याच्यामध्ये आलाप हा खूप महत्वाचा आहे. असा आकार घ्यायचा आपल्याला. ही अतिशय सुरुवातीची प्रारंभिक माहिती आहे. जे नवीन गायन शिकतात त्यांच्यासाठी हे जे अभ्यास आहे खूप महत्वाचा आहे. हा जो सराव आहे खूप महत्वाचा आहे. जे शिकलेले आहेत त्यांना याची काय आवश्यकता नाही. ते म्हणजे ह्या प्रोसेसमधून पुढे गेलेले आहेत. परंतु जे नवीन कलाकार किंवा जे गायनाचा रियाज करतात अशा लोकांसाठी हा रियाज खूप महत्वाचा आहे. माझं चॅनल माझा जो आलापाचा जो हे आहे, आजचा जो विषय आहे सर्वांना आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी.